कसं काय मंडळी? ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या रविवार 23 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नागराजला खूप टेन्शन आलेलं असतं की सकाळपासून तन्वी कोठे गायब झाली आहे. तो सुमनवर चिडून म्हणतो की दादा त्याच्या कामात असतो, वहिनीला बरं नाही आहे, तर तन्वीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली आहे ना. मग तू काय करत होती? तू तिला फॅशन शोला का जाऊ दिलं? सुमन म्हणते, अहो ती फॅशनच शिकते ना, मग तिला त्यासाठी जाऊच देणार ना मी. परंतु नागराजला मात्र खूप भीती वाटत असते की ही तन्वी अचानक कोठे गायब झाली. तेवढ्यात प्रतिमा तेथे येते. प्रतिमाला पाहून हे दोघेही विचारतात की कोठे गेला होता तुम्ही? तर प्रतिमा सांगते, मी तन्वी आणि अश्विनच्या लग्नासाठी गेले होते. आज त्या दोघांचं लग्न होतं. हे ऐकून नागराज आणि सुमनच्या पायाखालची जमीनच सरकते. नागराज विचारतो, वहिनी हे काय बोलतेस तू? तर प्रतिमा सांगते, मी खरंच बोलते. सुमन विचारते, मग तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? तेव्हा प्रतिमा त्यांना झालेला सगळा प्रकार सांगते की पूर्णा आजी या तन्वीला मागणी घालण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांनी कोणालाही काही सांगायचं नाही याबद्दल वचन मागितलं होतं. नागराज विचार करू लागतो की या तन्वीने खूपच मोठा हात मारलाय. आता काय होईल हे पुढे पाहावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदारांच्या घरी सायली ही सकाळी उठण्याआधीच प्रिया उठलेली असते आणि ती चक्क एका मुलीला बोलवून घराबाहेर रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. ती या मुलीला म्हणते, अगं लवकर काढणार रांगोळी, बाकीचे उठण्याआधी ही रांगोळी काढून झाली पाहिजे. कोणालाच कळलं नाही पाहिजे की ही रांगोळी तू काढली आहे, मी नाही. सायली ही सुद्धा रांगोळी काढण्यासाठी बाहेर येत असते. ती बाहेर येऊन पाहते तर ती मुलगी तेथे नसते, तर प्रिया ही स्वतःच रांगोळी काढत असते. प्रियाला पाहून सायली विचारते, तू रांगोळी कोठून आणलीस? प्रिया म्हणते, मी रांगोळी बाहेरून आणली आहे आणि आजकाल असे खूप ॲप्स असतात जे 24 तास चालतात. तू नको काळजी करू, मी तुझ्या आधी रांगोळी काढली म्हणून तुझ्या पोटात दुखतंय का? सायली उत्तर देते, माझी पचनशक्ती खूप चांगली आहे, तू नको काळजी करू की माझ्या पोटात काय दुखतंय आणि काय नाही. सायली घरामध्ये येते. तिच्या मागे मागे प्रियासुद्धा येते आणि विचारते, काय झालं सायली? तुला हे पचत नाही आहे ना की मी तुझ्या आधी सकाळी उठले, रांगोळी काढली, एवढंच नाही तर मी सगळ्यांसाठी नाश्तासुद्धा बनवला आहे. हे ऐकून कल्पना आणि पूर्ण आजीला खूप आनंद होतो. माझी सून किती गुणाची आहे, मी ती पारखून घेतली आहे, अशा बडाया कल्पना मारत असते. अश्विनसुद्धा तेथे येतो आणि म्हणतो, मला खूप भूक लागली आहे. प्रिया सगळ्यांना नाश्ता वाढू लागते. सायली ही लगेचच रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन ती अर्जुनला याबद्दल सांगते की सकाळी सकाळी प्रियाने काय केलंय तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा अर्जुन चिडून म्हणतो, मला माहीतच होतं, ती प्रिया आता रोज काही ना काहीतरी धिंगाणा करणार, काही ना काहीतरी इश्यू करणार. तर सायली म्हणते, नाही, तिने असं काहीच केलं नाहीये, उलट ती खूप चांगलं वागतीये. तिने माझ्या आधी उठून अंगणात रांगोळी काढली, सगळ्यांसाठी नाश्तासुद्धा बनवला. अर्जुन म्हणतो, हाच तिचा प्लॅन आहे, सगळ्यांशी गोडगोड वागायचं, गोडगोड बोलायचं आणि मग मोठं वादळ आणायचं. सायलीला सुद्धा ही गोष्ट पटते. इकडे प्रिया ही कल्पना आणि पूर्ण आजीला नाश्ता देते, पण तिने बनवलेला नाश्ता हा तिच्यासारखाच वाईट असतो आणि हा नाश्ता चाखून पूर्ण आजी आणि कल्पनाला खूप वाईट वाटतं. ते म्हणतात, ठीक आहे, हळूहळू स्वयंपाक शिकशील, जे बनवलंय ते मेहनतीने बनवलंय ना, मग चांगलंच आहे. पूर्ण आजी तिने पहिल्यांदा स्वयंपाकघरात बनवला म्हणून तिला शगुन देते. प्रियाला खूप आनंद होतो. तर इकडे त्याच वेळेस नागराज हा प्रियाला फोन करतो आणि विचारतो, काय ग, यावेळेस खूपच मोठा हात मारला तू, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? सगळ्यांसमोर प्रिया ही त्यांच्याशी खूप गोडगोड बोलते की मला माहिती आहे काका, तुम्ही तुमच्या लाडक्या पुतणीच्या लग्नात नव्हता म्हणून तुम्ही दुखावले गेले आहात, परंतु माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. तेव्हा महिपत म्हणतो, बस झालं तुझं गोडगोड बोलणं, आता नेहमीच्या रंगात बोल. प्रिया ही नेटवर्क नाहीये असं म्हणून बाहेर येते आणि विचारते, हा बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे ते, आणि आता विसरू नका की मी सुभेदारांच्या घरची सून आहे, त्यामुळे माझ्याशी अदबीने बोलायचं. महिपत चिडून म्हणतो, आम्ही लाख विसरू, पण तू आम्हाला विसरून द्यायची आहेस का? आणि तशीही तू आमच्या टीममधलीच आहेस आणि तुझ्या या स्किलचा फायदा आम्ही करूनच घेणार आहोत. आता ते नवरा बायको अर्जुन आणि सायली घरात काय करताय, ते आश्रम मर्डर केसमध्ये त्यांना कोणते पुरावे मिळाले ते सगळं शोधायचं आणि आम्हाला सांगायचं. त्यामुळे प्रिया खूप चिडते आणि विचार करते की मी तुमची मोलकरीण आहे का? परंतु आपल्याला हा माणूस कायम फायद्याचा ठरेल असा विचार करून ती त्यासाठी तयार होते. तेवढ्यात अश्विन तेथे येतो आणि तिला नाश्त्यासाठी घेऊन जातो. हे दोघे नाश्ता करायला बसतात. तेव्हा प्रिया म्हणते, मला खूप मोकळं मोकळं वाटतंय, कारण आपलं संपूर्ण कुटुंब येथे नाहीये ना,
या घरचा मोठा मुलगा आणि मोठी सून येथे नाहीये, मी त्यांना नाश्त्यासाठी बोलून आणते. परंतु अश्विन, पूर्णाजी आणि कल्पना त्यासाठी नकार देतात. अश्विन म्हणतो, कशाला उगाचच, ते तुझा अपमान करतील, तुला काही बाही बोलतील. प्रिया म्हणते, नाही, परंतु हे घर एकत्र ठेवणं, सगळ्यांना जोडून ठेवणं हेच माझं काम आहे ना. मी त्यांना नाश्ता हवं तर देऊन येते. असं म्हणून ती या दोघांना नाश्ता द्यायला येऊ लागते. इकडे अर्जुन आणि सायली हे आश्रम मर्डर केसबद्दल डिस्कस करत असतात. सरंजामेचा आपला खूप फायदा होईल याबद्दल ते बोलत असतात. तेवढ्यात त्यांच्या दरवाजावर नॉक नॉक होतं. सायली ही दरवाजा उघडते तर समोर प्रियाला पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि ती मोठ्याने बोलते, अगं प्रिया, तू येथे कशी? अर्जुन लगेचच हे सगळे पुरावे लपून ठेवतो. प्रिया म्हणते, तुम्ही नाश्त्याला नाही आलात ना, म्हणून मी तुम्हाला नाश्ता द्यायला आले. अर्जुन चिडून म्हणतो, ही नाटकं बंद कर. तू कशी मुलगी आहे ते आम्हाला माहिती आहे. घरचे फसतील पण आम्ही नाही फसणार आणि मी तुझ्या हातचं काहीही खाणार नाही. प्रिया सासूतपणाचा आवानते, परंतु अर्जुन आणि सायली हे दोघेही तिला हकलून लावतात. प्रिया पुन्हा हॉलमध्ये येते आणि रडण्याचं नाटक करू लागते. पूर्ण आजी म्हणते, मला माहीतच होतं ते तुला काहीतरी वेडवाकडं बोलले असतील आणि तू अशी रडत येशील. आणि शेवटी तेच झालं. अश्विन चिडून म्हणतो, मी आत्ताच्या आत्ता वर जातो आणि त्यांना विचारतो, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, तुम्ही तिला का रडवताय? परंतु प्रिया नाटक करते आणि अश्विनला म्हणते, नको वाद घालूस, त्यांना काहीही बोलू नको. पूर्ण आजीसुद्धा म्हणते, त्यांचा उर्मटपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. तर कल्पना म्हणते, पण काही गरजच नव्हती, ते असे वागणार हे आपल्याला माहीतच होतं. प्रिया त्यांना आणखीन भडकून देते. त्यामुळे पूर्ण आजी अर्जुन आणि सायलीला हाक मारते. हे दोघेही खाली येतात आणि विचारतात काय झालं. तेव्हा अश्विन चिडून म्हणतो, सासूतपणाचा आव आणू नकोस, तू माझ्या बायकोचा अपमान का केला? तर कल्पना म्हणते, हो खरंय, ती बिचारी तुम्हाला प्रेमाने नाश्ता द्यायला आली तर तुम्ही तिचा अपमान का केलात? पूर्ण आजी चिडून म्हणते, तुझी बायको तर हे सुद्धा विसरली की तिच्या धाकट्या जावेचा आज घरातील पहिला दिवस आहे. तिने पहिल्यांदा काहीतरी खायला बनवलंय, तिचा तरी मान ठेवायला हवा होता ना. अर्जुन म्हणतो, अरे त्या शब्दाला काय म्हणतात? तुम्ही तर ती माणसं आहात जे दोन तोंडाचे असतात. परंतु सायली काहीच बोलत नाही. तर विमल म्हणते, दुतोंडी. अर्जुन हसू लागतो आणि म्हणतो, हो, तुम्ही सगळे दुतोंडी आहात. मम्मा, तू तर म्हणायचीस की तुमच्या वेळात घरात काहीही बनलेलं असेल तर त्याला मी हात लावू शकत नाही, ते खाऊ शकत नाही. मग आता तुमच्या सुनेने जे काही या वेळेत बनवलंय ते मी कसं काय खाऊ शकतो? आणि पूर्ण आजी, तू तर म्हणायची की सायलीचा या घराशी काही संबंध नाही, ती या घरची सून नाही. मग ही तुमची तन्वी तिची धाकटी जाऊ कशी होईल? तू दुतोंडी आहेस की नाही? त्यामुळे या सगळ्यांची बोलतीच बंद होते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायलीला आश्रम मर्डर केसमध्ये एक महत्त्वाचा पुरावा सापडणार. ती याबद्दल अर्जुनला सांगेल आणि त्यानंतर मधुभाऊंना सांगत असेल, परंतु त्याच वेळेस प्रिया चोरून त्यांचं बोलणं ऐकणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कसं काय मंडळी,